लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। हेही पैसे खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। या योजनेमधील पात्र महिलांचा फेब्रुवारी मार्च महिन्याचा असा दोन्ही महिन्याचा रखडलेला हप्ता लाडक्या बहिणींचा झाला या गुढीपाडवा गोड। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुमची देखील गुढीपाडवा देखील गोड देखील करण्यामध्ये आला असून राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून आता तुम्हाला देखील गुढीपाडवा गोड देखील होणार असून आता तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता केव्हा येणार, जर आता तुम्ही देखील अशा प्रतीक्षेत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर एका हप्त्याची नव्हे तर 2 हप्त्याची देखील तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। म्हणजेच की आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे 2 हप्त्याची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे देखील या व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही देखील पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता लाडक्या बहिणींना देखील फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील एकत्र टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आज सकाळनंतर देखील तुम्हाला हा हप्ता कधीही जमा दिसणार आहे। त्यामुळे देखील तुम्ही देखील पूर्णपणे काही महत्त्वाचे जिल्हे देखील पूर्णपणे नक्की बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं, जर तुमचं देखील नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील हा हप्ता आज दुपारनंतर देखील कधीही जमा दिसणार आहे। तर रक्कम देखील किती जमा होणार, रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती येणार आहे तर या ठिकाणी आपण लगेच बघू। आता या ठिकाणी लक्ष द्या लाडक्या बहिणींनो, 1,500 रुपये देखील तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची देखील येणार आहे। त्याचबरोबर 1,500 रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, ते म्हणजे मार्च महिन्याचे एकूण देखील तुम्हाला 3,000 रुपयांची रक्कम देखील जमा दिसणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि असा विचार देखील तुम्ही पण करत असाल की येणारा हप्ता केव्हा येणार, तर आता तुमची देखील पूर्णपणे येणाऱ्या 2 हप्त्याची संपलेली आहे। आता 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारनंतर देखील टाकण्यामध्ये येणार आहे। वेळ देखील पूर्णपणे जाहीर झालेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हा हप्ता मिळणार आहे ते जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे ती महत्त्वाची जिल्ह्याची यादी देखील बघायला अजिबात विसरू नका। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती वेळ जाणून घेऊ, कोणती असणार आहे ती महत्त्वाची वेळ। ज्या महत्त्वाच्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील एक मेसेज येणार, पूर्णपणे देखील 30 मिनिटं आधी देखील तुम्हाला एक मेसेज येणार। त्यामध्ये देखील तुम्हाला 1,500 रुपयांची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाली असं दिसणार। त्यानंतर देखील 30 मिनिटानंतर परत देखील तुम्हाला एक मेसेज येणार। सर्वात प्रथम जर तुम्हाला 1,500 रुपयांचा आज मेसेज आला तर तुम्ही देखील समजून चला की फेब्रुवारी महिन्याच्या लाडक्या बहिणींचा हा हप्ता देखील आहे आणि त्यानंतर 30 मिनिटानंतर देखील तुम्हाला परत एक मेसेज येणार आणि त्यामध्ये देखील 1,500 रुपयांची रक्कम देखील जमा झाली असं लिहिलेलं असलं तर समजून चला देखील तुम्हाला तो मार्च महिन्याचा आलेला आहे। एकूण टोटल देखील 3,000 रुपयाची रक्कम देखील तुम्हाला जमा करण्यामध्ये येणार असून 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुमची देखील पूर्णपणे चिंता संपलेली आहे। गुढीपाडव्याच्या सणाला देखील तुम्हाला देखील गोड करण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता देखील तुमच्यासाठी एक महत्त्वाची असून सुद्धा आनंदाची देखील बातमी ठरणार असून 2-2 हप्ते देखील एकत्र टाकण्याचा निर्णय देखील लाडक्या बहिणींना नाचवणार आहे। काही लाडक्या बहिणी देखील अतिशय खुश देखील झालेल्या आहेत। तर चला वेळ देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोणत्या वेळेला लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा दिसणार आहे, कोणकोणत्या वेळेला पहिला टप्पा या ठिकाणी येणार आहे। पहिला टप्पा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा टप्पा केव्हा येणार आणि मार्च महिन्याचा टप्पा देखील केव्हा येणार, सविस्तरपणे आपण 2 टप्पे देखील पूर्णपणे या ठिकाणी सांगणार आहे। 30 मिनिटाचा देखील फरक या ठिकाणी असणार आहे। तर चला पहिला टप्पा म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा टप्पा किती वाजून किती मिनिटाला येणार आणि मार्च महिन्याचा टप्पा देखील किती वाजून किती मिनिटाला येणार। आज देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते देखील एकत्रितपणे जमा करणार आहे। त्यामुळे तुम्ही पण देखील हे महत्त्वाचे देखील जिल्हे जाणून घ्या, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता हा हप्ता मिळणार आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला। आता या ठिकाणी आपण
आपण बघू शकतो लाडक्या बहिणींनो, जर आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आज देखील तुमच्या बँकेच्या खात्यावर देखील तुम्हाला 5 वाजता देखील एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजवरती पूर्णपणे देखील लिहिलेलं असणार आहे की 2000 रुपये 1500 रुपयांची रक्कम देखील जमा झालेली आहे. तर देखील तुम्ही समजून जा, लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे देखील मार्च महिन्याचा नव्हे तर फेब्रुवारी महिन्याची रक्कम देखील जमा झालेली आहे. त्यानंतर देखील 30 ते 35 मिनिटानंतर परत देखील तुम्हाला एक मेसेज येणार आणि त्यावरती परत देखील 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहे असं लिहिलेलं असणार. तर तुम्ही देखील आता पूर्णपणे समजून जा की ते पूर्णपणे मार्च महिन्याची रक्कम देखील आहे. मार्च महिन्याची रक्कम देखील तुम्हाला 5:30 वाजल्याच्या नंतर मिळणार आणि फेब्रुवारी महिन्याची रक्कम देखील तुम्हाला 5 वाजता देखील मिळणार आहे. आजपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचं काम देखील या ठिकाणी राज्य सरकारने देखील चालू केलं असून आता लाडक्या बहिणींची पूर्णपणे देखील खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे. 20 ते 25 दिवसापासून लाडक्या बहिणी देखील एकाच प्रतीक्षेत होत्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार, फेब्रुवारी महिन्याची रक्कम देखील केव्हा जमा होणार. फक्त देखील लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये असाच प्रश्न होता. आता देखील राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा पूर्णपणे प्रश्न दूर करण्यामध्ये आला असून आता त्यांना देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार देखील. त्याचबरोबर देखील मार्च महिन्याचा 2 हप्ते देखील एकत्रितपणे म्हणजेच की 3000 रुपयाची रक्कम देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता त्यांना देखील एक मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. काही लाडक्या बहिणी देखील नाचू देखील लागलेला आहे. तर चला सर्वात प्रथम कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ते महत्त्वाचे जिल्हे देखील अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील 5 वाजता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा मेसेज येणार. 5:30 वाजता देखील तुम्हाला मार्च महिन्याचा मेसेज देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. आता लाडक्या बहिणींना थेट 5 वाजता देखील एक महत्त्वाचा मेसेज येणार आणि लाडक्या बहिणी देखील पूर्णपणे खुश देखील होणार आहे. लाडक्या बहिणींना देखील एक मोठा दिलासाच मिळालेला आहे. तर चला सविस्तरपणे 2 मिनिटांमध्ये देखील आपण ती महत्त्वाची जिल्ह्याची यादी देखील आपण या ठिकाणी बघूया. बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज किंवा अडचण देखील राहिलेली नाही. बीड जिल्ह्याच्या नंतरचा जालना जिल्हा, जालना जिल्ह्याच्या नंतरचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुमची चिंता मिटलेली आहे. समोरचा धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुम्ही देखील निश्चिंत व्हा. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे अहिल्यानगर. तुमचा जिल्हा या ठिकाणी येतो का नाही येतो हे देखील बघायचं काम तुमचं असणार आहे. या ठिकाणी समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे दूर झालेली आहे. बीड जिल्हा. बीड जिल्ह्याच्या नंतर सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यानंतरचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील चिंता करायची गरज देखील राहिली नसून वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आलेलं आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून